झी मराठी, चर्चा ही होणारच. राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर प्रकरणातील विविध आर्थिक व्यवहार, संस्थेची कायदेशीर स्थिती, गुंतवणूकदारांकडून जमा झालेल्या निधीचा तपशील, संबंधितांनी केलेल्या विविध दाव्यांबाबत अधिकृत कागदपत्र सार्वजनिक करण्यात यावी त्या मागणीसाठी बंडखोर सेना पक्षाच्या वतीनं वडगाव नगरपालिका चौक इथं सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज तिसरा दिवस पार पडला. गेल्या 3 दिवसांपासून बंडखोर सेना पक्षाचे पदाधिकारी हे आंदोलन नेटानं चालवत असून आज तिसऱ्या दिवशी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा वडगाव नगरपालिकेचे नगरसेवक शिवाजीराव आवळे स्वतः आंदोलनस्थळी सहभागी झाले. यावेळी आवळे यांनी राजकिरणशी संबंधित विविध कथित बोगस प्रमाणपत्र, निवेदनं व कागदपत्रांची वस्तुस्थिती उपस्थित पत्रकार आणि नागरिकांसमोर मांडली. त्यानंतर संबंधित कागदपत्र निषेध म्हणून टराटरा फाडत त्यांनी कागदफाड लक्षवेधी आंदोलन केलं. या आंदोलनामुळे परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली. यावेळी बोलताना शिवाजीराव आवळे म्हणाले की राजकिरणशी माझा कोणताही संबंध नाही असं म्हणणारे अजित पाटील यांनी हिंमत असेल तर जनतेसमोर येऊन खुली चर्चा करावी. राजकिरणच्या नावाखाली नयन जाधव उर्फ जयशंकर पाटील उर्फ छगन जाधव, अजित पाटील व इतर संबंधितांनी गोरगरीब महिला, शेतकरी आणि सामान्य नागरिकांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप त्यांनी केला. आवळे म्हणाले लोकांना 10 पटीने परतावा देण्याचे आश्वासन देऊन 4 वर्षापासून वेळकाढूपणा सुरू आहे. गोरगरीब लोकांचे पैसे अडकलेले असताना त्यांना सतत नवीन आश्वासनं देण्याचं काम सुरू आहे. पैसे गोळा करताना लाज वाटली नाही का? आता अब्रू जाते म्हणून आंदोलन करणाऱ्यांना नोटीसा पाठवल्या जात आहेत. तसेच 17 फेब्रुवारी 2026 रोजी विविध कागदपत्रांची मागणी करण्यात आली. त्यानंतर 14 मार्च 2026 रोजी प्रतिज्ञापत्राद्वारे 10 दिवसात आवश्यक कागदपत्र सादर करण्याचं लेखी आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र आजपर्यंत ती कागदपत्र जनतेसमोर आणण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. आमचा संघर्ष कोणत्या व्यक्तीविरोधात नसून सत्य बाहेर आणण्यासाठी आहे. जर तात्काळ सर्व अधिकृत कागदपत्र सादर केली नाहीत, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याबाबत ठोस भूमिका घेतली नाही तर उर्वरित सर्व बाबींची पोलखोल केली जाईल. संबंधितांविरोधात व कायदेशीर कारवाई, गुन्हे दाखल करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असा इशारा आवळे यांनी दिला. राजकिरण प्रकरणातील सर्व माहिती जनतेसमोर येईपर्यंत आणि गुंतवणूकदारांना न्याय मिळेपर्यंत बंडखोर सेना पक्षाचं बेमुदत धरणं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या आंदोलनात पक्षाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर BD यांनी, राज्य उपाध्यक्ष शशिकांत वायदंडे, राज्य सचिव कुमार वाघमारे, जिल्हाध्यक्ष आलेश नांगरे, तालुकाध्यक्ष सुरेश आवळे, युवक तालुकाध्यक्ष अभिषेक भंडारे, उपाध्यक्ष राहुल देडे, ओम वाकसे, युवक शहर अध्यक्ष भालचंद्र दबडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे. हे पत्र दिलंय, काय दिलंय त्याच्यामध्ये 10 पटीनं परतावा देण्याचं आश्वासन, ना परतावा निधीचा तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. हे बघा तक्ता, 5,000 भरा, 50,000 मिळवा, आहे का? अशा पद्धतीनं दिलं. ते दिलं किती तारखेला? 29/12/2023 ला हे दिलेलं आहे. आणि खाली त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, जी लाईन खालची अंडरलाईन केल्या बघा, काय म्हटलंय त्याच्यात अजित पाटलांनी की यामध्ये आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तींना कंपनीमध्ये गुंतवणूक करायला सांगू शकता, पण त्यांनी केलेल्या गुंतवणूक रकमेच्या 10 पट त्याचं आर्थिक भांडवल मंजूर करू शकता. अशा पद्धतीचं हे पत्र सुरुवातीला पलूस ऑफिसमधनं या ठिकाणी दिलं गेलं. ते पत्र बोगस आहे, खोटं आहे, लबाड आहे. हे आज आपण मोठ्या हिमतीनं ठामपणानं का सांगू शकतोय तर 29/12/23 तारीख कुठं आणि आता सन 2026 कुठं. तर हे पत्र अत्यंत खोटं आहे, लबाड आहे. हे पत्र जेवढं खोटं आणि लबाड आहे तेवढाच अजित पाटील देखील लबाड आणि खोटा माणूस आहे. त्यामुळं हे पत्र देखील आम्ही या ठिकाणी फाडतोय.